नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो. महाराष्ट्र मेडिकल करिअर काउन्सिलिंगच्या या युट्यूब चॅनलवर मी राम महाडेश्वर आपले सहर्ष स्वागत करतो. नीट परीक्षा म्हणजे केवळ ज्ञानाची नाही, तर ती तुमच्या संयमाची आणि मानसिकतेची एक लढाई आहे. आपण वर्षभर खूप मेहनत करतो, पण पेपरमध्ये समोर एखादा कठीण प्रश्न आला की अनेक विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास डळमळू लागतो. तिथेच आपली खरी परीक्षा सुरू होते. प्रश्न कठीण आहे म्हणजे तो फक्त तुमच्यासाठीच कठीण आहे का, की तो सर्वांसाठीच आव्हानात्मक आहे? याचा विचार सर्वप्रथम करा. आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच जाणून घेणार आहोत की नीट परीक्षेत कठीण प्रश्न आल्यावर नेमकं काय करावं आणि कसा असावा एक प्रॉपर माइंडसेट. चला तर मग सुरू करूया आजच्या या महत्वाच्या विषयाला. सर्वात पहिली आणि महत्वाची गोष्ट म्हणजे घाबरू नका. हे लक्षात ठेवा की नीट परीक्षेचा पेपर सर्व विद्यार्थ्यांसाठी सारखाच आहे. जो प्रश्न तुम्हाला कठीण वाटतोय तो इतर स्पर्धकांनाही तितका कठीण वाटत असणार. अशा वेळी टॉपर विद्यार्थी काय करतात? ते कठीण प्रश्न पाहून तिथेच थांबत नाहीत. ते स्वतःवर नियंत्रण ठेवतात आणि पेपरमध्ये पुढे जातात. तुमचा आजचा उद्देश हाच असला पाहिजे की मला संपूर्ण पेपर जिंकायचा आहे, प्रत्येक प्रश्नाशी युद्ध करायचं नाही. कठीण प्रश्नांकडे अडकून पडण्यापेक्षा सोपे प्रश्न आधी शोधून ते सोडवणे हीच विजयाची पहिली पायरी आहे. कठीण प्रश्नांच्या बाबत 3 गोल्डन रूल्स कायमच्या लक्षात ठेवा. कठीण प्रश्न स्मार्ट पद्धतीने हाताळण्यासाठी हे नियम नेहमी पाळा. रूल नंबर 1, स्किप स्मार्टली. स्मार्ट स्किप करा. जर एखादा प्रश्न वाचल्यावर तुम्हाला 30 सेकंदात तुम्हाला त्याचे लॉजिक समजले नाही तर त्यावर जास्त विचार न करता तो प्रश्न लगेच स्किप करा. यामुळे तुमचा वेळ वाचतो, मेंदूवरचा ताण कमी होतो आणि सोपे प्रश्न आधी सोडवता येतात. त्या कठीण प्रश्नाला फक्त मार्क करा आणि पुढे जा. रूल नंबर 2, अवॉइड इगो सॉल्विंग. अहंकार टाळा. हा धडा मी खूप चांगला केला आहे आणि हा प्रश्न मला आलाच पाहिजे असा हट्ट धरू नका. नीट हा वेळेच्या नियोजनाचा खेळ आहे. एका कठीण प्रश्नासाठी आपला अमूल्य वेळ वाया घालू नका. पुढच्या सोप्या प्रश्नांचे नुकसान करणे योग्य नाही. रूल नंबर 3, यूज एलिमिनेशन टेक्निक. पर्याय बाद करण्याची पद्धत. जर तुम्हाला पूर्ण उत्तर येत नसेल तर चुकीचे पर्याय बाद करायला शिका. जर तुम्ही 4 पैकी 2 चुकीचे पर्याय ओळखले तर उरलेल्या 2 पर्यायांमध्ये तुमचे उत्तर बरोबर येण्याची शक्यता 50% वाढते. यानंतर आपण टाइम मॅनेजमेंट स्ट्रॅटेजी कशी असावी या संदर्भात माहिती घेणार आहोत. नीट मध्ये वेळेचे व्यवस्थापन करण्यासाठी तुम्ही 3 राऊंड स्ट्रॅटेजी वापरली पाहिजे. राऊंड 1, यामध्ये फक्त तेच प्रश्न सोडवा जे तुम्हाला 100% खात्रीने येतात. यासाठी साधारण 60 मिनिटे वेळ द्या. राऊंड 2, यामध्ये मध्यम स्वरूपाचे प्रश्न घ्या ज्यासाठी थोडा विचार किंवा कॅल्क्युलेशन आवश्यक आहे. राऊंड 3, शेवटी जर वेळ शिल्लक राहिला तरच अत्यंत कठीण प्रश्नांकडे वळा आणि ते सोडवण्याचा प्रयत्न करा. लक्षात ठेवा, पहिल्या 2 राऊंड मध्येच जास्तीत जास्त मार्क्स मिळवून तुम्ही तुमची सीट पक्की करू शकता. त्यानंतर आपण निगेटिव्ह मार्किंग पासून बचाव कसा करायचा याची माहिती घेणार आहोत. मित्रांनो, कठीण प्रश्नांच्या बाबतीत सर्वात मोठा धोका असतो तो म्हणजे निगेटिव्ह मार्किंग. अनेक विद्यार्थी घाईघाईत चुकीचे पर्याय निवडतात आणि तिथेच त्यांचे रँकिंग घसरते. येथे आमचा एक खास एक्सपर्ट सल्ला नेहमी लक्षात ठेवा. तुम्ही जितके प्रश्न अचूकतेने सोडवले आहेत त्याच्या कमाल 10% प्रश्नांवरच तुम्ही रिस्क घेऊ शकता. उदाहरणार्थ, जर तुम्ही 50 ते 60 प्रश्न अचूक सोडवले असतील तर केवळ 5 ते 6 प्रश्नांवरच रिस्क घेऊ शकता आणि ही रिस्क सुद्धा तेव्हाच घ्या जेव्हा तुम्हाला त्या प्रश्नांच्या उत्तरापैकी 4 पैकी केवळ 2 पर्यायांमध्येच उत्तर असेल याची पूर्ण खात्री असेल तरच तुम्ही ती रिस्क घ्या. जर तुम्हाला एखाद्या प्रश्नाबद्दल काहीच माहिती नसेल तर उगीच ब्लाइंड गेस करू नका, अन्यथा तुमची घेतलेली रिस्क तुम्हाला मायनस मार्क्स कडे नेऊ शकते. एक क्रिकेटचे साधे उदाहरण घ्या. नीट मधील कठीण प्रश्न हा क्रिकेटमधील बाउन्सर सारखा आहे. जगातला नंबर 1 बॅट्समन सुद्धा प्रत्येक बाउन्सर फटकावतो का? प्रत्येक बाउन्सर खेळतो का? काही वेळा तो शांत राहतो, काही बाउन्सर सोडून देतो, योग्य तोच बाउन्सर खेळतो
आपणही हेच उदाहरण लक्षात घ्यायला हवे. कठीण प्रश्न सोडून द्या, पुढे जा, पुढील प्रश्न सोडवा. शेवटी तुम्ही नंबर 1 राहण्यासाठी तुमची स्ट्रॅटेजी वापरा. तुम्ही नक्कीच जिंकाल. निगेटिव्ह मार्किंगवर मात करायची असेल तर या संदर्भात सविस्तर माहिती घेण्यासाठी आमच्या चॅनलवरील निगेटिव्ह मार्किंग टाळण्यासाठी एक्सपर्ट ॲडवाइस हा व्हिडिओ पाहायला विसरू नका. हा व्हिडिओ नक्कीच तुमचे 40 ते 50 मार्क्स कमी होऊ देणार नाही आणि तुमचा स्कोअर नक्की वाढवेल. टॉपर विद्यार्थी काय वेगळं करतात? ते शांत राहतात, स्वतःवर विश्वास ठेवतात आणि पेपरच्या कठीणतेपेक्षा आपल्या स्ट्रॅटेजीवर लक्ष केंद्रित करतात. त्यांचा मंत्र स्पष्ट असतो, ॲक्युरसी प्लस स्पीड इक्वल सिलेक्शन. पालकांनी हे लक्षात ठेवावे की मुलांवर जास्त प्रेशर टाकू नका, त्यांना मानसिक आधार द्या. मी तुमच्या सोबत आहे हे प्रत्येक मुलाला सांगा. ही परीक्षा केवळ एक टप्पा आहे. तुमचा मुलांवर असलेला विश्वासच त्यांची खरी ताकद आहे. तर मित्रांनो, नीट मध्ये यश मिळवण्यासाठी अभ्यासासोबतच योग्य स्ट्रॅटेजी महत्वाची आहे. हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि महाराष्ट्र मेडिकल करिअर काउन्सिलिंग या चॅनलला सबस्क्राईब करा. जर आमच्या चॅनलकडून आपणास नीट 2026 परीक्षेसंदर्भात मोफत अपडेट्स हवे असतील तर फ्री अपडेट्स असा आम्हाला स्क्रीनवर दिसत असणाऱ्या नंबरला व्हॉट्सअप मेसेज करा. त्याचप्रमाणे तुम्हाला जर आमच्याकडून पेड काउन्सिलिंग हवे असेल तर स्क्रीनवर दिसत असलेल्या नंबरला पेड असा मेसेज करा. अशाच सखोल आणि तांत्रिक माहितीसाठी आपल्या महाराष्ट्र मेडिकल करिअर काउन्सिलिंग या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थांबूया. धन्यवाद.